मी म्हणलं ना, कथात्मक थोडासा विषय आहे जो उपनिषदांमध्ये आपल्याला पुराणांमध्ये प्राप्त होतो. शास्त्र 18 पुराण वगैरे यांचं दर्शन घेत असताना काही कथा दिसून येतात मायबाप. एक ब्राह्मण बर का, बिल्वमंगल नावाचं ब्राह्मण मायबाप तीर्थयात्रेकरता निघालेला. जाता जाता एका गावामध्ये गेले आणि त्या गावामध्ये काही स्त्रिया जलाशयाच्या ठिकाणी पाणी भरत होत्या आणि त्या पाणी भरणाऱ्या स्त्रियांमध्ये एक स्त्री मायबापाव तिच्या अंगावरती असं पाणी पडलं होतं आणि तिचे कपडे जे आहेत, तिचे जे वस्त्र आहेत, अंगरूप झाले होते. आणि हे असं स्वरूप पाहून त्यांच्या डोळ्यांनी त्यांना फसवलं बरं का. लक्षात घ्या, काम, क्रोध, लोभ, मद आणि मत्सर याच्याने प्रवेश करू शकता. मनबुद्धी, चित्त, अहंकार यांना ताब्यात घेता येईल. पण ज्ञानेंद्रियांमधले जे डोळे आहेत हे आपल्याला फार फसवणार आहेत ना मायबापा. लक्षात, एखादी वस्तू पाहिली लोभ होतो, एखादी वस्तू पाहिली की काम प्रगट, एखादी वस्तू असं भयंकर डोळे फसवत आहेत. मग त्या स्त्रीच्या मागे चालायला लागले. घरी गेलेल्या स्त्रीने आपल्या नवऱ्याला हात मारले, हो जरा बाहेर येतात, बाहेर 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 आले. बाहेर आले, पाहिलं, अहो बघा ना माझ्याकडे कसा बसतोय. आणि त्या विहिरीवर इथपर्यंत माझ्या मागे मागे चालत आलं. तेवढ्याच मायबापा नवऱ्याला राग आला. नवऱ्याने मायबापा त्या ठिकाणी हातात कुऱ्हाड घेतली. कोण तू, कुठला, त्या कलाला होते, काय काम होतं. डोळे खाडकीने उघडले मायबापा. दादा एक काम आहे. काय काम आहे. 2 दाबणं पाहिजे. दाबणं असतात, 2 दाबणं पाहिजे. मग हे असं आहे ना दादा, तेवढी कृपा करा. पुन्हा असं तुमच्याच काय कोणाच्याच घरी जाऊ नये. दाबणं घेतले आणि त्या दोघा मायबापांच्या समोर असं खासकीन डोळ्यात घातले, दोघं बाहेर काढले. अहो हे काय केलं आमच्या दारात, हा केवढं पाप लागलं. माझ्या हाताने दाबण आणून घेतले आणि डोळे काढून टाकले तुम्ही. अहो या डोळ्याने फसवलं मला. अहो डोळे गेले ना. डोळे गेले नाही, आता खरे डोळे आले. याला डोळे झाकणं म्हणत नाही, याला डोळे उघडणं म्हणतात, बिल्वमंगल. आणि तसेच रक्ताने भरलेले डोळे बिल्वमंगल निघाले. जंगलात तार 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 चालत निघाले. त्यावेळेला पुढे कोरडी विहीर होती, त्या विहिरीत पडून मरेल म्हणून या भगवंतानं माय बापा एका शेतकऱ्याच्या रूपामध्ये पाठीमागनं आवाज दिला, ए ए अरे काय बाहेर आहे का, ऐकायला येतंय का, अरे तिकडे कोरडी विहीर जाऊ नको, पडतील मरतील. बिल्वमंगल मनातल्या मनात म्हणजे आले, ज्याची वाट पाहत होती आले. किती दिवस लावले यायला, पण आता आलेलं हे लांबूनच पळून जाईल. का मी थांबलो की ते तिथून जाईल, नाही थांबलो की जवळ येईल. म्हणून बिल्वमंगल पुन्हा अजून जोरात चालायला लागले. अहो आंधळा हात त्या महिन्याभर हात का करत नाही का. शेवटी भगवंताने येऊन हात धरला. तिकडे कुठे झालाय ते सांगू का. कोणी आंधळा असेल ना त्याचा हात पकडला ना ते काय करतं, त्याचा हात धरलेला झटका मारतो, तुमचा हात पकडला. तसं बिल्वमंगलनं देवाचा हात पकडला, सापडला पकडला. देव म्हणले यानं ओळखलं मला आणि देवानं झटका दिला आणि पळाले. बिल्वमंगल दूर दूरात हात आले. देवाला काही कळत नाही हे का असतं, त्याच्या हाताला झटका देऊन मी पळालो हे का असतंय. याच्यासाठी एक छोटासा दृष्टांत आपल्या शहरातला खेडेगावातला एक म्हातारा आलं आणि त्याने अशा भरपूर मजल्याच्या बिल्डिंग पाहिल्या. ते म्हणला देवा देवा देवा, घरावर घर घरावर घर. हठात पडला बिचारा. एक आगाऊ पोर याच्यासारखं आलं, बाबा काय करता, मजले मोजता. तुम्हाला माहिती आहे का म्हणजे काय, एक मजला मोजला की 2 रुपये द्यावे लागतात. 15 माळ्याची बिल्डिंग होती माझ्या. मग विचारात पडला आता काय करावं. तेवढ्या ते बरोबर किती 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 माळ्या मोजले, 5 मोजले, 10 रुपये. मग ठरायला काढून देतो, त्यानं घेतलं गेलं विचारायला. मग जरा जोर जोरात हसायला लागलं. तेवढं 3रं आलं, म्हणलं बाबा
तुम्हाला टोपी घातली आणि त्याने 10 रुपये नेले आणि तुम्ही काय असताय येऊन मला वाटलं होतं शहरातले शाणे असतील. म्हणजे काय अहो 15 मजले मोजले त्याला 5च सांगितले मला. बरं का जसं हे म्हातारं असायला लागलं तसं विलवा मंगल म्हणतात देवा अरे हाताला झटका देऊन जाशील इथून जाऊन दाखव मग मांडला बेटा तुला वाट दावे